आता सर्दी झाल्यावर काय करायचं? जसंच्या तसं जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्हाला 48 तासात तुमची सर्दी पूर्ण बरी होणार आहे. आता हवामानात जरा जरी बदल झाला किंवा थंड वातावरण चालू झालं, की सगळ्यांच्या घरातून एकच आवाज येतो, "अच्छी!" खरं आहे ना? सर्दी झालं, की दिवसभर मग डोकंदुखी, अंगदुखी, थकवा, कमजोरी, डोकं जड होणे, नाक बंद होणे, घसा दुखणं, मूड ऑफ होणं, काम करायला पण नको वाटणं. ह्या अशा अनेक तक्रारी चालू होतात. आणि त्यात जर तुमची एखादी मीटिंग असेल, महत्त्वाची मीटिंग असेल, तर तिथं सेंटर ऑफ अट्रॅक्शन कोण बनतं? तुमचा खोकला. त्यावेळी तर असं शांत वातावरण असतं आणि अशा वेळेलाच खोकल्याला इतका जोर चढतो, की विचारायला नको. हे सगळ्यांनी अनुभवलं असेल. त्यातल्या त्यात संध्याकाळ झाली, रात्र झाली, की डोकं अंथरुणाला टेकलं, की खोकल्याचं चालू झाला शो. मग काय विचारायलाच नको. सकाळी होईस्तोपर्यंत खोकला काही कमी होत नसतो. आणि मग अशा वेळेला मग रात्रभर झोपेची तर वाट लागतेच, पण दिवसभर चांगलं फिलिंग होत नाही. हे प्रत्येकानं अनुभवलं असणार आहे. तुम्हाला वाटत असेल, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, देवाने ही सर्दी का दिली असेल? बरं सर्दी झाली, तर मग औषधं घ्यायची का? बरं मग औषधं घेतली, तर ते पूर्ण कोर्स करायचा का? आणि अशा अनेक गोष्टी ज्या मनात आहेत, त्या आज आपण बघणार आहोत. ह्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल, तर तुम्ही पहिला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचा आहे. जेणेकरून नवनवीन हेल्थ रिलेटेड जे व्हिडिओ अपलोड करणार आहे, ते तुम्हाला त्याची माहिती मिळत जाईल. मौसम ने चली ऐसी मतवाली चाल, सर्दी खासी से हो रहा है बुरा हाल. आता सर्दी खोकला झाला, की लोकं काय करायचं, काय नाही करायचं हे सगळं YouTubeवर आहे. पण तरी पण लोकं क्लिनिकमध्ये गर्दी करून राहतात. मग खरं सांगू का तुम्हाला, की सर्दी खोकला झाला, त्यामध्ये 90% औषधं न घेता बरा होतो. आता सर्दी खोकलासाठी औषधं घ्यायची काही गरज नाही. औषधं न घेता सुद्धा सर्दी खोकला असा पण बरा होत असतो. यामध्ये टाईम, पैसा विनाकारण वाया जातोच आणि वरून आणि खोकून मात्र बॉडीचं पूर्ण हाल होत असतं. चला तर मग आज बघूया आपण काय करायला पाहिजे सर्दी खोकला झाल्यानंतर. आता काही लोकांच्या बऱ्याचशा चुकीच्या कल्पना आहेत, की थंडीमुळे सर्दी खोकला होतो. थंडीमुळे सर्दी खोकला होत नसतो. व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे सर्दी खोकला होत असतो. आता थंड वातावरणात हे व्हायरस आणि बॅक्टेरिया ग्रो होण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं. मग त्यामुळं काय होतं, की सर्दी खोकला होऊ शकतो. प्रत्येकाची बॉडी हे वेगवेगळी असते आणि ज्यांचं शरीर थंड असतं, त्यामध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात आणि त्यामुळे सर्दी होऊ शकते. मग अशा अशा वेळेला काय करायचं, की तुम्ही तुमच्या बॉडीला गरम ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता 90% लोक सर्दी खोकला झालं, की चला अँटिबायोटिक घ्यायचं. पण सर्दी खोकला हा व्हायरसमुळे होत असतो, बॅक्टेरियामुळे नाही. पण अँटिबायोटिक हे काय? अँटिबायोटिक हे बॅक्टेरियाला मारतं, व्हायरसला नाही. त्यामुळं अँटिबायोटिक घेऊन काय फायदा? त्याचा काही फायदाच नाहीये. आता अँटिबायोटिक घेतल्यामुळे बॉडीमध्ये काय होतं, की बॉडी अँटिबायोटिकला रेझिस्टन्स व्हायला लागतो, की कितीही अँटिबायोटिक घेतलं तर बॉडीवर त्याचा काही फरकच पडत नाही. आता सगळ्यात मोठी समस्या आहे, की अँटिबायोटिकच्या रेझिस्टन्समुळे काही लोकांना आपला जीव पण गमवावा लागला आहे. आणि अँटिबायोटिक हे काय करतं, बॅक्टेरियाला मारत असते. आता इतके बॅक्टेरिया पण इतके आपले स्वतःला चेंज करून घ्यायला लागले, की त्यामुळं तेवढं त्यांना मारण्यासाठी आपण आपले अँटिबायोटिक डेव्हलप नाही करू शकत. त्या अँटिबायोटिक वारंवार अँटिबायोटिक घेणं हे खूप धोकादायक होऊ शकतं. त्यामुळं अँटिबायोटिक काही घेऊ नका तुम्ही. साधा सर्दी खोकला वगैरे झाला असेल, तर लगेच अँटिबायोटिक घ्यायची गरजच नाही आहे. आता खोकल्याचं सिरप घ्या आणि लगेच खोकला पळवा. पण खोकला हा कसा आहे, की प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे बॉडीमधलं. खोकला जी पण घाण असते लंग्समध्ये किंवा आपल्या श्वासनलिकांमध्ये घाण बाहेर फेकण्याचं काम करत असतं. म्हणजे त्यावेळी तर खोकला तयार होत असतो. मग हा त्याच्यामध्ये कसं असतं, की ड्राय कफ आणि वेट कफ असं 2 प्रकार आहेत. ड्राय कफ असतो तो श्वासनलिकाच्या मध्ये जर नॅरोइंग झाला असेल, तर त्यामुळं तो ड्राय कफ येत असतो. आणि वेट कफ काय असतं, की ज्यावेळी तुमचं इन्फेक्शन म्हणजे बडकाव किंवा म्युकस जो तयार झालेला असतो, तो जर साचला असेल किंवा ते इन्फेक्शन असेल, तर ते बाहेर काढण्यासाठी जो बडका येत असतो, त्याला तो वेट कफ असं म्हटलं जातं. त्याला सप्रेस केला तर ते म्युकसमध्ये बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात आणि पहिला जो साधा सर्दी खोकला असतो, तो अचानकच मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रोथ होऊ लागते आणि निमोनियासारखं इन्फेक्शन होऊ शकतं. मग ते फार धोकादायक असू शकतं. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ICUमध्ये सुद्धा ॲडमिट करावं लागतं.
त्यामुळे औषधाची गरज असेल तरच औषधं घ्या, नाहीतर अदरवाईज घेऊ नका. आता काही म्हणजे हे आहेत लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे डायबिटीज म्हणा, बीपी, कोलेस्ट्रॉल, ॲसिडिटी, ब्लोटिंग, गट प्रॉब्लेम, कॉन्स्टिपेशन हे डिसीजेस आहेत ते लाईफस्टाईलचे डिसीजेस आहेत. ते त्यासाठी पण मी तुम्हाला हेल्प करणार आहे. पण त्याआधी तुम्ही डॉक्टर तृप्ती पाटील ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर काही लोकं म्हणतात की कफ सिरप घेतलं, कफ सिरपचं काही साईड इफेक्ट नाही. टीव्ही किंवा न्यूजपेपरमध्ये ॲड येत असतात. पण असं नाही आणि त्यामुळं बरेचसेच त्याचे साईड इफेक्टसुद्धा असतात. ओव्हरडोस, कफ सिरपचा ओव्हरडोस झालं की मग काय झुलाझूल, कदम के फूल आणि मग छाती धडधडणं, पाल्पिटेशन, हातपाय थरथरणे असं होऊ शकतं किंवा झोपच लागत नाही. ह्या गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टीसुद्धा बघितलेल्या आहेत. तर सर्दी झाल्यावर काय करायचं? जसंच्या तसं जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला 48 तासात तुमची सर्दी पूर्ण बरी होणार आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून खूप रिलीफ मिळणार आहे. खूप म्हणजे रिलॅक्स फील होणार आहे. पण ते तुम्ही आहे तसं फॉलो करा, तरच ते तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. आता पहिला जो उपाय आहे तो म्हणजे थंड जे एक्सपोजर आहे, थंडचा जो एक्सपोजर आहे तो पहिला बंद केला पाहिजे. म्हणजे पंखा, एसी, फ्रीजचं पाणी, थंड वस्तू ह्या सगळ्या बंद केल्या पाहिजे किंवा थंड हवा, बाहेरची थंड हवा ह्या सगळं बंद केलं पाहिजे. आणि तुमच्या बॉडीला तुम्ही जॅकेट किंवा स्वेटर हे घालून गरम ठेवलं पाहिजे. कान, नाक, डोकं हे थंड ठेवायचं नाही आहे. बॉडीला वॉर्म ठेवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे हायड्रेट करायचं आहे बॉडीला. आता हे घालून झालं, बॉडीला हायड्रेट करायचं. ते कशानं? तर ते कोमट पाणी दिवसातून तुम्ही ज्या वेळेला तहान लागेल त्या वेळेला तुम्ही कोमट पाणी घ्यायचं आहे आणि ते कोमट पाणी घेतल्यामुळे थोडं घशाला आराम मिळेल. पूर्ण दिवसभरात तुम्हाला 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे आणि तुमच्या बॉडीला हायड्रेट ठेवायचं आहे. आता पाणी जर जात नसेल, साधं पाणी जर जात नसेल तर तुम्ही दुधामध्ये हळद घालून घेऊ शकता किंवा दिवसभरात सूप वगैरे सुद्धा पिऊ शकता. लिक्विड घ्यायचे आहे ते पण कोमट असं किंवा गरम घ्यायचे आहेत. त्यामुळे तुमच्या बॉडीची फास्ट रिकव्हरी होणार आहे आणि जेवढं होईल तेवढं लिक्विड घ्यायचं आहे. हायड्रेट करायचं आहे बॉडीला. गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून ते दिवसातून 3 ते 4 वेळा गुळण्या करायच्या आहेत. त्यामुळं त्यात जर हळद टाकली तर इन्फेक्शन फास्ट रिकवर होणार आहे आणि घशाला पण बरं वाटणार आहे. सूदिंग इफेक्ट येणार आहे. त्यामुळं जर घसा खरखरत असेल तर तो पण कमी होणार आहे. गरम पाण्याच्या गुळण्या घ्यायच्या आहेत. आणि तिसरं म्हणजे मधाचं चाटण. मध जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर मधाचं चाटण घेऊ शकता दिवसातून 3 ते 4 वेळा. त्यामुळे पण घशाला आराम मिळणार आहे. खोकला जास्त असा रिकरंट खोकल्याची जी उबाळी येते ते कमी होणार आहे. आणि एक तुकडा आलं आणि त्याचा जर रस काढला 1 चमचाभर किंवा त्याच्याबरोबर थोडीशी तुळशीची पानं घेऊन त्याचा पण रस 1 चमचा असं दोन्ही मिक्स करून थोडं गरम करून आलं आणि तुळशीचा रस हा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे मध आणि त्याचं ते दिवसातून 2 वेळा जरी घेतलं तर फार त्याचा उपयोग होणार आहे तुम्हाला तुमची सर्दी कमी होण्यासाठी. चौथं म्हणजे ओव्याची वाफ घ्यायची आहे. एका बाउलमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ओवा टाकायचा 1 चमचा आणि त्याची वाफ घ्यायची आहे. हे सेफ डिस्टन्स ठेवूनच वाफ घ्यायची आहे. असं जर केलं तर नाक जे बंद झालेलं असतं ते ओपन व्हायला लागतं. आता वाफ घ्यायची ती 8 ते 10 मिनिटं घ्यायची आहे वाफ आणि वाफ घेऊन झालं की आपण इथल्या टेम्पोरल जे सायनस आहेत आपले त्यांना असं हे करून इथून प्रेस करून असं ह्या टिपपर्यंत आणायचं आहे आणि तिथून सर्दी एकत्र म्युकस गोळा होऊन तो बाहेर काढायचा आहे. सर्दी खोकला झाला की जास्त आरडाओरडा करायचा नाही. घशावर ताण पडला की आणि मग घसा दुखायला लागतो. त्यामुळं जास्त ओरडून नाही किंवा मोठ्याने बोलणे हे थोडं बंद करायचं. जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढं ते घसा इरिटेट होणार नाहीये. आता खाण्यासाठी काय घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. खाण्यासाठी मग तुम्ही दाल खिचडी घेऊ शकता. जे हलकं दूध भात वगैरे वरण भात अशा गोष्टी घ्या. म्हणजे जे पचायला पण हलकं आहे अशा गोष्टी घेतल्या तर आणि ते गरमागरम घेतलं तर खूपच म्हणजे घशाला पण बरं वाटेल. असं जर तुम्ही केला तर तुम्हाला लवकरच फरक जाणवेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.